आवाज येतोय का सांगा. म्हणजे सुरू करायला येतोय का आवाज? हो येतोय. बरं, याच्या अगोदर आपण रेंट फ्री अकोमोडेशन म्हणजे घर जर राहायला दिलेलं असेल एम्प्लॉईला, एम्प्लॉयरने, तर त्या संदर्भातली तरतूद बघितलेली होती. आता आपल्याला त्याच्या पुढचं परक्युजेट्स, घर दिलं, काही वेळेस कार सुद्धा देतात. घरासोबत कार फ्री, कार वापरायला दिली जाते. तर तिचं सुद्धा व्हॅल्युएशन, जर कार घ्यायची म्हटली आणि यूज करायचं म्हटलं तर तिचं सुद्धा व्हॅल्युएशन काय आहे, कॅल्क्युलेट केलं जातं सॅलरीमध्ये. तर ते व्हॅल्युएशन कसं आहे ते आपल्याला बघायचंय. तर पुढचं परक्युजिट्स जे आहे ते मोटर कार फॅसिलिटी असणार आहे. एकच मिनिट हा. मोटर कार फॅसिलिटी पुढचं परक्युजिट्स आहे. पहा, कार फॅसिलिटी. कार म्हणजे आता काय तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही. आता कार फॅसिलिटी शिकत असताना 4 प्रश्न आपल्या स्वतःच्या मनाला विचारायचे असतात आणि त्यानुसार काय करायचं, व्हॅल्युएशन मोटर कारचं कॅल्क्युलेट करायचं. तर हे 4-5 प्रश्न आहेत ते कोणते आहेत? पहिला प्रश्न असणार आहे ओनर ऑफ कार. काय असणार आहे पहिला? ओनर ऑफ द कार. हा पहिला प्रश्न. दुसरा, सीसी ऑफ कार. आता हे प्रश्न खालीवर झाले तरी चालतील बरं का. हे प्रश्न तुम्ही लिहून ठेवा वाटलं तर, काय विचारायचे स्वतःच्या मनाला. तिसरा, रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस पेड बाय. रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस पेड बाय. हा झाला तिसरा. चौथा, ड्रायव्हर तर हे 4 प्रश्न आहेत. हे 4 प्रश्न स्वतःला विचारायचे. जर आपल्याला इन्फॉर्मेशन दिली, त्या इन्फॉर्मेशन मधून काय करणार आहे आपण, ह्या 4 प्रश्नांची उत्तरं शोधणार आहे. आता ही कार फॅसिलिटी जी आहे, ती कार फॅसिलिटीच्या बाबतीत तिचं व्हॅल्युएशन करत असताना कार कोणाच्या मालकीची, कारचं इंजिनची कॅपॅसिटी किती आहे, कारचं पेट्रोल अँड रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस कोण पेड करतं. हा एक अजून एक प्रश्न राहिला, 5वा, यूज ऑफ कार. यूज ऑफ कार. हे प्रश्न तुम्ही सुरुवातीला यूज ऑफ कार म्हटलं तरी चालते, खालीवर झालं तरी चालतील, पण हे प्रश्न तुम्हाला लक्षात का ठेवा म्हणतोय, कारण ह्या 5 प्रश्नांवरनं तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं सोपं जाणार आहे. म्हणजे मी काय सांगितलं, कार कोणाच्या मालकीची ते शोधायचं, कार किती इंजिन कॅपॅसिटी, क्युबिक कॅपॅसिटी किती ते बघायचं, रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस. रनिंग म्हणजे पेट्रोल आणि मेंटेनन्स म्हणजे सर्व्हिसिंग. याचे एक्सपेन्सेस कोण पेड करतंय, कंपनी पेड करतंय का एम्प्लॉई, म्हणजे कोण, जो कार वापरतोय कर्मचारी तो पेड करतोय. ड्रायव्हर दिलेला आहे का कार सोबत. आणि यूज ऑफ कार. यूज ऑफ कार म्हणजे काय, ती कार तुम्ही प्रायव्हेट पर्पज साठी वापरताय का ऑफिस पर्पज साठी. काही वेळेस प्रायव्हेट ॲज वेल ॲज ऑफिस पर्पज सुद्धा असू शकतं. तर अशा सगळ्या सिच्युएशन लक्षात घेऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून या 5ही आपल्याला कारचं व्हॅल्युएशन ठरवावं लागतं. तर आपण पाहूया आता कारचं व्हॅल्युएशन ठरवण्यासाठी त्यांनी थोडीशी हा टेबल दिलेला आहे, टेबल मार्फत त्याचं काय कारचं व्हॅल्युएशन आपल्याला पाहावं लागणार आहे. फर्स्ट, त्यांनी या ठिकाणी सीसी मीन्स क्युबिक कॅपॅसिटी एवढं लक्षात ठेवा. क्युबिक कॅपॅसिटी म्हणजे काय, आपण म्हणतो ना 100 सीसी, 150 सीसीचं इंजिन आहे. सीसीचं काय, इंजिनची कॅपॅसिटी मोजण्याचं ते एकक आहे, क्युबिक कॅपॅसिटी. दॅट इज 1600 सीसी. आता 1600 सीसीला 16 HP देखील म्हटलं जातं बरं का. आता शब्द काय वापरतील तुम्हाला, 1600 सीसी म्हणतील किंवा 16 HP म्हणतील, किंवा इथं 1.6 लिटर इंजिन कॅपॅसिटी म्हणतील. तर हे सगळं
1600 सीसीचं आहे. तर आता या ठिकाणी कार इज ओन, आता पहिली सिच्युएशन सांगितली, ती कोणत्या कारणासाठी वापरली जाते ते सांगितलंय आणि नंतर तिचं व्हॅल्युएशन खाली दिले आहे आपल्याला. तर पहिली सिच्युएशन अशी आहे, कार इज ओन ऑर हायर बाय एम्प्लॉयर. कार काय ओन म्हणजे काय मालकीची आहे किंवा कंपनीने भाड्याने घेऊन त्याला दिलेली, हायर बाय द एम्प्लॉयर. अँड एक्सपेन्सेस अल्सो इनकर्ड किंवा रिएम्बर्स बाय द एम्प्लॉयर. म्हणजे याचा अर्थ काय थोडक्यात लिहितो, कार जे आहे, कार कंपनीच्या मालकीची आहे, कंपनीच्या मालकीची आणि मालकीची, आणि खर्च कोण करतंय, खर्च सुद्धा कंपनीच करते. कशाचा, रनिंग अँड मेंटेनन्सचा. अशी जर सिच्युएशन असेल तर काय सांगितलंय मी, कार इज, मी इथं परत एकदा लिहितो वाटलं तर, कार कंपनीच्या मालकीची आहे आणि रनिंग, मी शॉर्ट मध्ये लिहितो, रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस कंपनी पेड करते. कंपनीच्या मालकीची किंवा कंपनीने भाड्याने घेतलेली आहे असं त्यांनी सांगितलं ठिकाणी. तर कार कंपनीच्या मालकीची किंवा कंपनीने भाड्याने घेतलेली आणि रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस जर कंपनी पेड करत असेल आणि ही कार जर फक्त ऑफिस यूज साठी वापरत असेल, तो कर्मचारी फक्त त्याच्या कामासाठी ऑफिस पर्पज साठी वापरत असेल, तर ही जी कार आहे त्याला टॅक्सेबल नाही, त्याच्यावर त्याला टॅक्स भरायचा नाही. कारचं जे परक्विजिट्स आहे नॉट टॅक्सेबल, कधी फक्त ऑफिस यूज साठी वापरत असेल. जर समजा ही कार तो प्रायव्हेट पर्चेस म्हणजे फक्त वैयक्तिक कारणासाठी वापरतोय, ऑफिस साठी सुद्धा नाही, कार कंपनीने दिली आणि प्रायव्हेट पर्पज साठी यूज करतोय, तर तिचं व्हॅल्युएशन कसं घ्यायचं, ऍक्च्युअल एक्सपेन्सेस इनकर्ड बाय द एम्प्लॉयर. म्हणजे काय की कंपनीने किती खर्च केलेला आहे कारसाठी, ऍक्च्युअल एक्सपेन्सेस इनकर्ड बाय द एम्प्लॉयर म्हणजे रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस, प्लस ती कारची जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूच्या 10%. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी मी सांगतो की महिन्याला कंपनी त्याला 2000 रुपये रनिंग अँड मेंटेनन्स साठी देते, बरोबर. हे 2000 प्लस 10% कॉस्ट ऑफ कार, कारची व्हॅल्यू 4 लाख आहे, 4 लाखाच्या 10% म्हणजे 40,000 रुपये, 40,000 रुपये असं व्हॅल्युएशन आपण त्याचं घेणार आहे. 40 प्लस 42,000 हे व्हॅल्युएशन कारचं आपण घेणार आहोत. जर समजा कार जर चार्ज म्हणजे कार जर समजा काय होणार आहे, हायर म्हणजे भाड्याने जर घेतलेली असेल कार, तर भाड्याने घेतलेल्या कारचं हायर चार्जेस, म्हणजे जर मालकीची नसेल तर 10% नाही घेणार. मग भाड्याने घेतलेलं असेल तर भाडं जर समजा या ठिकाणी, भाडं जर समजा 10,000 रुपये भरतोय तो महिन्याला, तर हे 2 प्लस 10 12,000 रुपये व्हॅल्युएशन घेणार. समजते मी काय सांगतोय, काय सांगितलं मी, फर्स्ट म्हणजे कार कंपनीच्या मालकीची किंवा भाड्याने घेतली कंपनीने आणि कंपनी त्याचे रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस पेड करते, आणि कार जर स्वतःच्या वापरासाठी वापरत असेल तो प्रायव्हेट यूज साठी, तर त्या कारचा ऍक्च्युअल एक्सपेन्सेस इनकड म्हणजे रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस जेवढे कंपनीने पेड केलेले असतील, मी सांगितलं उदाहरणार्थ 2,000 रुपये पेड केले, 2,000 रुपये घेणार. प्लस प्लस मी काय सांगितलं, 10% कॉस्ट ऑफ कार म्हणजे कारची जी व्हॅल्यू आहे त्याच्या 10% घ्या, किंवा कार जर भाड्याने असेल तर ते भाडं कारचं म्हणजेच हायर चार्जेस त्याच्यामध्ये ऍड करा. हे व्हॅल्युएशन आलं. याच्यामध्ये जर समजा कंपनीने ड्रायव्हर दिलेला असेल तर ड्रायव्हरचा जेवढा पगार आहे तो ड्रायव्हरचा पगार सुद्धा ऍड करा, ड्रायव्हर सॅलरी सुद्धा ऍड करा, आणि सॅलरी ऍड करून जी अमाऊंट XYZ येईल त्यातनं जर स्वतः तो कर्मचारी काही रक्कम कंपनीला कार वापरण्याच्या बदल्यात रिकवर्ड करत असेल म्हणजे देत असेल, तर ती रिकवर्ड केलेली रक्कम काय करा, वसूल करा. अशा पद्धतीचं व्हॅल्युएशन आहे बघा, अमाऊंट रिकवर्ड फ्रॉम द एम्प्लॉई. परत सांगतो, फर्स्ट कार कंपनीच्या मालकीची किंवा कंपनीने जर भाड्याने घेतलेली असेल, रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस पेड बाय द कंपनी असेल, तर ती कार ऑफिस पर्पज साठी असेल तर त्याच्यावर टॅक्स भरायचा नाही. प्रायव्हेट पर्पज साठी असेल तर त्याच्यावर टॅक्स किती भरायचा, त्यासाठी ती कारची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी
काय करायचंय, ऍक्च्युअल एक्सपेन्सेस इनकड म्हणजे कारवर कंपनी जेवढा खर्च करते रनिंग अँड मेंटेनन्ससाठी तो खर्च प्लस कारची जेवढी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूच्या 10% अमाऊंट त्याच्यामध्ये ऍड करणार, किंवा कार जर भाड्याने घेतलेली असेल तर ते भाडं ऍड करणार. याच्यामध्ये जर ड्रायव्हर दिलेला असेल तर ड्रायव्हरची सॅलरी सुद्धा ऍड करणार, आणि लेस काय करणार, एवढं सगळं दिले पण तो कार वापरतोय स्वतःसाठी म्हणून लाजकाज का व्हायना तो कंपनीला काय 2-3 हजार रुपये महिन्याला रिकवर्ड करत असेल, देत असेल कार वापरण्याच्या बदल्यात, तर ते रक्कम फक्त काय करणार, अमाऊंट रिकवर्ड फ्रॉम द एम्प्लॉई लेस करणार. आली का लक्षात फर्स्ट कंडिशन सर्वांच्या? बोला. हो सर. ओके. देन आफ्टर नेक्स्ट कंडिशन मध्ये काय सांगितलंय त्यांनी बघा, ही सिच्युएशन सेम ठेवायची. कार कंपनीच्या मालकीची आहे किंवा कंपनीने भाड्याने घेतली, रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस कंपनी पेड करते. थर्ड सिच्युएशन कडे आलो. पहिल्यांदा कार ऑफिससाठी वापरतोय, दुसऱ्यांदा प्रायव्हेट पर्पज साठी वापरतो, तर व्हॅल्युएशन अशा पद्धतीने घ्यायचं. आणि तिसऱ्यांदा कार बोथ पर्पज, बोथ म्हणजे काय, ऑफिस ऍज वेल ऍज प्रायव्हेट, म्हणजे ऑफिससाठी पण वापरतोय आणि स्वतःच्या कामासाठी पण वापरतोय. तर अशा वेळेस कारची इंजिन कॅपॅसिटी लक्षात घ्यायची. इंजिन कॅपॅसिटी म्हणजे काय, किती सीसीची कार आहे. आता तुम्हाला एक मॅजिक ह्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागणार, 1600 सीसी आकडा हा लक्षात ठेवायचा. किती? 1600 सीसी हा आकडा लक्षात ठेवायचा. जर समजा त्यांनी फर्स्ट कंडिशन सांगली, जर समजा कार 1600 सीसीच्या इंजिन पेक्षा कमी कॅपॅसिटीची असेल, काय सांगतोय बघा, इफ कार इज 1600 सीसी म्हणजे 1600 सीसी आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी, 1600 सीसी किंवा 1600 सीसी पेक्षा जर कमी असेल, म्हणजे 1600च्याच कमी पाहिजे, 1600 पण नाही, 1600 सीसी पेक्षा जर कमी असेल तर कारचं व्हॅल्युएशन कसं घ्यायचं. कारचं व्हॅल्युएशन कसं घ्यायचं, 1600 सीसी पेक्षा कमी असेल तर 1800 रुपये पर मंथ. बघा, 1800 रुपये पर मंथ घ्यायचं. आणि जर ड्रायव्हर दिलेला असेल तर ड्रायव्हरची जी सॅलरी आहे, ड्रायव्हर प्लस ड्रायव्हर सॅलरी किती, 900 पर मंथ. ड्रायव्हर सॅलरी किती, 900 पर मंथ घ्यावी लागणार आहे तुम्हाला ड्रायव्हर्स सॅलरी. तर हे काय करायचंय, तुम्ही कॅल्क्युलेशनला घ्यायचंय. जर 1600 सीसी पेक्षा कमी असेल तर किती व्हॅल्युएशन घ्यायचं, 1800. 1800 आणि 900 रुपये ड्रायव्हरचे त्याच्यामध्ये ऍड करणार. 1800 गुणुले 12 काय होतील ते, प्लस 900 गुणुले 12 काय होतील ते, पूर्ण वर्षभराचे. आणि जर कार समजा 2 सायलेन्सर वाली असेल, आपण त्याला म्हणू 1600 सीसी पेक्षा जास्त आहे तिची इंजिन कॅपॅसिटी, तर तिचं व्हॅल्युएशन प्रत्येक महिन्याला किती घ्यायचं, 2400 रुपये. आणि ड्रायव्हरच्या सॅलरीमध्ये चेंज होत नाही, ड्रायव्हर सॅलरी किती, 900 रुपये घ्यायचं. त्यांनी या ठिकाणी ड्रायव्हरची जी सॅलरी आहे, ड्रायव्हर सॅलरी, त्यांनी असं म्हटलं, इफ एक्सपेन्सेस रिकॉर्ड फ्रॉम द एम्प्लॉई इज नॉट डिडक्टेबल. जर समजा त्यांनी या ठिकाणी एक नोट दिली, इफ एक्सपेन्सेस रिकवर्ड फ्रॉम द एम्प्लॉई इज नॉट डिडक्टेबल. जर एम्प्लॉईने काही एक्सपेन्सेस कंपनीला कार वापरण्याच्या बदल्यात जर पेड केलेले असतील तर ते डिडक्टेबल नाहीत. ही नोट खूप महत्वाची, इज नॉट डिडक्टेबल, हे महत्वाचे. बघा, मी कारची सिच्युएशन फर्स्ट सांगितली, सिच्युएशन नुसार 3 घटना सांगितल्या. काय सिच्युएशन होती, फर्स्ट सिच्युएशन मध्ये तुम्हाला मी असं सांगितलं, मी इतक्या याच्यावर जोर का देतो रे बाळांनो, कारण की याच्या हे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह करायचंय. तुमची परीक्षा एमसीक्यू नुसार होणार आहे, याच्यावर तुम्हाला एमसीक्यू येतील. कारची कॅपॅसिटी काय आहे, किती घेणार व्हॅल्युएशन, किंवा एक छोटासा प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतो. तर हे मला इतकं ट्रेस देऊन का सांगावं लागतं, की तुम्हाला समजलं पाहिजे. आणि जर आत्ता समजलं नाही तर तुम्ही पुढं पुढं समजून घेण्याचा विचार करणार नाही. विषय साहजिकच आहे की इतक्या कन्सेप्ट आहेत त्यामुळे अवघड वाटतोय, पण समजून गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच, अजून परीक्षेला 1-1.5 महिना टाइम आहे, आत्ताच सांगतो, जर टॅक्सेशन मध्ये नापास झाला तर पास होणं खरंच अवघड असतं. त्यामुळे टॅक्सेशन मध्ये कुणीही नापास होऊ नका या विषयामध्ये. ऑडिट अँड टॅक्सेशन मध्ये अकाउंट मध्ये फिक्स कन्सेप्ट असतात, आपल्याला कुठतरी क्लास लावून पास होता येतं, पण टॅक्सेशन मध्ये तसं करता येत नाही. टॅक्सेशन अवघड विषय, दरवर्षी कन्सेप्ट चेंज होत जातात. त्यामुळं जरा आत्ताच थोडस डोक्यात जरी बसत नसलं तरी बसून घेण्याचा प्रयत्न करा, घरी थोडासा अभ्यास करा. आज हा टॉपिक आपण म्हणजे आज हा थेरॉटिकल पार्ट संपवणार आहोत. उद्यापासून आपण प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहे. पण प्रॉब्लेम अगोदर मी तुम्हाला काय काय लिहायचंय, तुमच्या वहीमध्ये कोणत्या नोट्स असल्या पाहिजेत
ते मी आज सांगणार आहे. त्या नोट्स तुम्ही लिहायच्याच, कंपल्सरी लिहायच्या मध्ये लिहायच्या. त्याच्यात मला कोणतंही कारण सांगायचं नाही आणि पाठ करायच्या. मला काही माहित नाही, तिकडे डोकं फोडा, पण पाठच करा. वाटलं तर झोपीत वही उशाला घेऊन झोपा, ज्यावेळेस जागील त्यावेळेस बघा, पण ते पाठ झालं पाहिजे, का त्याशिवाय समजणार नाही तुम्हाला. मी तुम्हाला फर्स्ट कंडिशन काय सांगत होतो, सिच्युएशन, की कार ही कोणाच्या मालकीची, कंपनीच्या मालकीची किंवा कंपनीने भाड्याने घेतलेली आहे आणि रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस कंपनी पेड करते. ही पहिली सिच्युएशन होती. या पहिल्या सिच्युएशन मध्ये कार काय फक्त ऑफिस साठी वापरतोय, तो ऑफिस साठी वापरतोय. टॅक्स असणार आहे का कारच्या व्हॅल्युएशन करायची गरज आहे का, टॅक्स पेड करणार का त्याच्यावर? फर्स्ट कंडिशन ही असणार आहे का टॅक्स? टॅक्स नाही, नाही. नाही. काय व्हॅल्युएशन नील घेणार आपण. 2 नंबरच्या कंडिशनला मी काय सांगितलं, कार जर ऑफिस पर्पज साठी वापरतोय, काय फक्त ऑफिस, सॉरी ऑफिस नाही, प्रायव्हेट, प्रायव्हेट पर्पज साठी वापरतोय, ऑफिस साठी नाही. कोणत्या पर्पज साठी? प्रायव्हेट पर्पज साठी. तर व्हॅल्युएशन साठी कोणकोणत्या अमाऊंट लक्षात घ्यायच्या? पहिली गोष्ट म्हणजे कंपनी जो एक्सपेन्सेस कार साठी करते, रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस, तो तो ऍड करायचा. त्याच्यामध्ये नंबर 2 काय असणार आहे, कारच्या 10% कॉस्ट कारची ती, किंवा कार जर भाड्याने घेतलं असेल तर कारचं भाडं. आणि तिसरी अमाऊंट कोणती? प्लस काय, रेंट, सॉरी रेंटच म्हणतोय, प्लस सॉरी 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 प्लस काय, ड्रायव्हर सॅलरी, ड्रायव्हर सॅलरी ऍड करणार. बघा, एक्सपेन्सेस ही एक अमाऊंट प्लस, ही एक अमाऊंट प्लस, आणि लेस काय, जर एम्प्लॉईने काय अमाऊंट रिकवर्ड केलेली असेल, अमाऊंट ही केलेली असेल, जी व्हॅल्यू येईल ती कारची व्हॅल्यू असणार. ह्या 2 नंबरच्या कन्सेप्ट मध्ये सांगितलं. 3 नंबरच्या कन्सेप्ट मध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, कार काय आहे, ऑफिस साठी आहे आणि प्रायव्हेट साठी सुद्धा वापरते, बरोबर. त्यावेळेस स्मॉल नंबर ए म्हटलं होतं मी तुम्हाला, काय, जर कार 1600 सीसी पेक्षा कमीची असेल, किती, 1600 सीसी पेक्षा कमी इंजिन कॅपॅसिटीचे असेल, तर तिचं व्हॅल्युएशन किती घ्यायचंय, कोण सांगते? 1800 रुपये. 1800 रुपये पर मंथ. आणि प्लस काय लिहायचंय याच्यामध्ये, ऍड काय करणार आहे, ड्रायव्हर जर दिला असेल तर ड्रायव्हर सॅलरी किती रुपये, 900 900 रुपये रुपये पर पर मंथ. मंथ घ्या. ही तिसऱ्या कंडिशन मधली ए कन्सेप्ट होती. बी कन्सेप्ट मध्ये काय आहे, जर कार 1600 सीसी पेक्षा जास्त कॅपॅसिटीचे असेल, तर व्हॅल्युएशन किती घ्यायचंय कारचं पर मंथला, हे पर मंथ आहे, 2400 पर मंथ. किती, 2400 रुपये पर मंथ, पर मंथ घेणार. आणि प्लस ह्याच्यामध्ये काय, डी एस म्हणतो, म्हणजे ड्रायव्हर सॅलरी किती, 900 रुपये पर मंथ. 900 रुपये पर मंथ. अशा पद्धतीने फर्स्ट सिच्युएशन मध्ये आपण शिकलो. लक्षात आली पहिली सिच्युएशन सर्वांच्या? हो सर. ओके. देन आफ्टर नेक्स्ट सिच्युएशन आहे, कार इज ओन बाय द एम्प्लॉयर. एम्प्लॉयर म्हणजे कंपनीच्या मालकीची कार, कार कंपनीच्या मालकीची. रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस इनकर्ड, किंवा त्याला आपण म्हणू पेड, पेड बाय एम्प्लॉई. एम्प्लॉई म्हणजे कोण, कर्मचारी, नोकर. कार दिली, पण पेट्रोल डिझेल सर्व्हिसिंगचा खर्च कंपनी करणार नाही, तुझा तू करायचा. पहिल्या कन्सेप्ट मध्ये काय, कार दिली, पेट्रोल डिझेल पण कंपनीच करणार आहे. इथं सिच्युएशन काय, कंपनी करणार आहे का? नंबर 2च्या कंडिशन मध्ये कंपनी हा खर्च करणार नाही. मग जर कार समजा ऑफिस साठी असेल, हा पहिला कॉलम ऑफिसचा आहे ना, ऑफिस साठी असेल तर ती व्हॅल्यू काय आहे, नील आहे. कार ऑफिस साठी वापरली, व्हॅल्युएशन नील. जर कार फक्त प्रायव्हेट साठी वापरतो या ठिकाणी तो, तर त्याचं व्हॅल्यू काय सांगितलंय त्यांनी बघा, 10% पर एनम, 10% पर एनम कॉस्ट ऑफ वेअर अँड टिअर, म्हणजे कारच्या 10%.
और हायर चार्जेस ऑफ कार इज टेकन ऑन हायर, कॉस्टची 10% घ्यायची कारच्या किंवा रेंटचे, आणि ड्रायव्हरची सॅलरी त्याच्यामध्ये काय करायची, ऍड करायची, सेम वर्च आहे, आणि त्यातनं अमाऊंट लेस रिकवर्ड फ्रॉम एम्प्लॉई, अमाऊंट जर काय एम्प्लॉई रिकवर्ड करत असेल तर ती लेस करायची. म्हणजे पहिली जी कन्सेप्ट होती तीच आहे खाली, वेगळं असं काहीही नाही, ऍज इट इज सेम. इथं फर्स्ट कंडिशन मध्ये पण सेम आहे असं, चेंज थर्ड कंडिशनला होतंय. चेंज कुठं होतंय, इथं व्हॅल्युएशनला होतंय, कोणत्या, ऑफिस अँड प्रायव्हेट पर्पज साठी चेंज होतंय. याच्यामध्ये वर आपण काय बघितलं तर जर कार 1600 सीसी असेल, 1600 सीसी असेल तर किती व्हॅल्युएशन घ्यायचं होतं वरच्या कंडिशन मधलं, 1800 रुपये पर मंथ. हा 1600 सीसी पेक्षा कमी असेल तर 1800. इथं चेंज केलंय त्यांनी, किती घ्यायचंय, 600 रुपये. किती घ्यायचंय, 600. आणि ड्रायव्हरची सॅलरी प्लस 900 पर मंथ ड्रायव्हर सॅलरी आहे, असं ड्रायव्हरच्या सॅलरीमध्ये चेंज झालेला नाही. आणि जर कार 1600 सीसी पेक्षा जास्त असेल, इफ कार इज अबोव 1600 सीसी, व्हॅल्युएशन वर किती घेतलं होतं, 1600 सीसी पेक्षा जास्त असेल तर 2400. 2400. इथे 2400 रुपये पर इथे मंथ. किती घ्यायचंय फक्त आता, 900 रुपये. किती घ्यायचंय, 900 रुपये पर मंथ, आणि ड्रायव्हरची सॅलरी त्याच्यामध्ये काय होणार, ऍड होणार आहे 900 रुपये. अशा पद्धतीचं फक्त कंडिशन कोणती चेंज झाली प्रॉब्लेम मध्ये, एक्सपेन्सेस पेड बाय एम्प्लॉई, आणि वरच्या कन्सेप्ट मध्ये होतं एम्प्लॉयर. फक्त इथल्या आरच्या जाग्यावर काय आलाय, ई आलाय, आणि तुम्हाला ह्या कन्सेप्ट काय झाल्या, चेंज झाल्या. त्यामुळे प्रॉब्लेम वाचत असताना सगळे मी जे 5 प्रश्न सांगितले होते ना तुम्हाला वर, ते 5 प्रश्न लिहून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, म्हणजे कारचं व्हॅल्युएशन करायचं. कारचं व्हॅल्युएशन समजलं सर्वांना. अजून एक कंडिशन आहे पुढं कारच्या व्हॅल्युएशन मध्ये, एकच मिनिट झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता थर्ड कंडिशन आणि फोर्थ कंडिशन, थर्ड कंडिशन मध्ये काय आहे पहा, इज कार इज ओन बाय एम्प्लॉई. बघा आता कार कोणाच्या मालकीची, एम्प्लॉई. एम्प्लॉई म्हणजे कोण, कर्मचारी. आता कंपनीची कार नाही, कार कोणाची आली आता, कंपनीची. पण रनिंग अँड मेंटेनन्स सॉरी, कार आली कर्मचाऱ्याची, पण रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस कोण पेड करतंय, कंपनी. वर कार कंपनीच्या मालकीची होती आणि रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस कंपनी किंवा एम्प्लॉई असं आलं होतं. आता इथं कार काय आहे, कारचा ओनर चेंज झाला. कोण आहे कारचा ओनर, कर्मचाऱ्याची कार आहे. पण रनिंग अँड म्हणजे पेट्रोल आणि सर्व्हिसिंगचा खर्च फक्त कंपनी पेड करते. आणि ही जर कार ऑफिस यूज साठी असेल तर व्हॅल्युएशन नील, काही घ्यायचं नाही, झिरो व्हॅल्युएशन. प्रायव्हेट यूज साठी असेल, बघा प्रायव्हेट यूज साठी असेल तर व्हॅल्युएशन मध्ये चेंज झालेला आहे. काय म्हटलंय त्यांनी, ऍक्च्युअल एक्सपेंडिचर इज कन्सिडर फॉर व्हॅल्युएशन, म्हणजे जेवढा खर्च होतोय तेवढंच, म्हणजे जी कंपनी त्याचा खर्च पेड करणार आहे तेच, म्हणजे व्हॅल्युएशन इज इक्वल टू ऍक्च्युअल एक्सपेंडिचर इन्कर्ड बाय द एम्प्लॉयर प्लस, जर समजा ह्यातनं लेस, जर समजा अमाऊंट केलेली असेल रिकवर्ड. म्हणजे या ठिकाणी व्हॅल्युएशन घेत असताना कंपनीच्या मालकीची कार नाही, कोणाच्या मालकीची, कर्मचाऱ्याच्या. फक्त कंपनी काय करते, त्याचं रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस 10,000 रुपये त्याला देते महिन्याला. बाबा आम्ही देऊ शकत नाही, तुझ्या स्वतःची कार आहे ना, हे 10,000 रुपये कारच्या डिझेल आणि सर्व्हिसिंग साठी घे, रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस साठी. आणि जर समजा ह्या 10,000 कंपनी देते, याच्या पोटी जर समजा कर्मचाऱ्याने ह्या 10,000 देते पण कर्मचाऱ्याने 2,000 रुपये परत कंपनीला रिटर्न म्हणजे रिकवर्ड करत असेल तर हे लेस करायचे फक्त. आणि जर नसेल करत तर हे 10,000च व्हॅल्यू, आणि जर रिकवर्ड करत असेल तर 8,000 व्हॅल्यू येईल. कळलं उदाहरणावरून काय सांगितलं मी, कळतंय का, अरे बापरे. हो. ओके ओके, चला पुढं, एकच मिनिट हा. किरण, मयुरी, पूजा, प्रतीक्षा, रेडमी कोण आहे, ऋतुजा, या दोघी नाहीत काय आज, कल्याणी ऋतुजा, बरं आहे. तर मी काय सांगितलं तुम्हाला की कारच्या सिच्युएशन मध्ये चेंज झाली. कार कर्मचाऱ्याच्या मालकीची, रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस पेड बाय कोण म्हटले मी,
कंपनी म्हटलंय, तर त्यावेळेस जर ती प्रायव्हेट यूज साठी वापरत असेल तर जेवढा खर्च कंपनी रनिंग अँड मेंटेनन्स साठी करतोय तेवढा काय करायचा, व्हॅल्युएशन म्हणून घ्यायचा. आणि कार जर ऑफिस आणि प्रायव्हेट पर्पज साठी वापरत असेल तर आपण काय त्या ठिकाणी लक्षात घेतो, इफ लॉग बुक ऑफ कार इज नॉट मेंटेन, तर त्यासाठी 1600 सीसी पेक्षा जर कार कमी असेल तर व्हॅल्युएशन काय आहे, त्याचं व्हॅल्युएशन ऍक्च्युअल एक्सपेन्सेस इनकड, म्हणजे जेवढा खर्च झालेला आहे कंपनीचा तो, त्यातनं लेस त्यातनं लेस काय करायचे, 1800 रुपये पर मंथ, आणि लेस काय करायचे, 900 रुपये पर मंथ ऑफ ड्रायव्हर सॅलरी. आता हे लेस आहे काय ऍड आहे काय कळलं नाही, बरं असू द्या, लेस म्हटले लेस. त्यातनं लेस अमाऊंट रिकवर्ड बाय द एम्प्लॉई. ही कन्सेप्ट खूप रेअर केस मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये विचारली जाईल, प्रॉब्लेम मध्ये, पण एमसीक्यू साठी लक्षात राहू द्या. आणि जर कार 1600 सीसी पेक्षा जास्त असेल तर व्हॅल्युएशन या ठिकाणी ऍक्च्युअल एक्सपेन्सेस इनकड, जेवढा खर्च झालाय तो, त्यातनं लेस 2400 रुपये पर मंथ वजा करायचे, लेस करायचे 900 रुपये पर मंथ ड्रायव्हर सॅलरीचे, आणि लेस अमाऊंट रिकवर्ड फ्रॉम द एम्प्लॉई, हे अमाऊंट वजा करून जे व्हॅल्युएशन येईल ते. आणि सगळ्यात शेवटची सिच्युएशन आहे, काय आहे, कार आहे एम्प्लॉईच्या मालकीची, स्वतःचीच कार आहे, आणि स्वतःच एक्सपेन्सेस काय करतोय, पेड करतोय. म्हणजे हे परक्युजिट्स होत नाही. स्वतःच घर आणि स्वतःच लाईट बिल पेड करतोय, हे काय परक्युजिट्स नाही. कार स्वतःची, स्वतःच सगळा खर्च करतोय, हे कंपनीने याला काहीही दिलेलं नाही. मग अशा वेळेस इट इज नॉट परक्युजिट्स, नॉट टॅक्सेबल, व्हॅल्युएशन नीलच असणार आहे याचा. तर कारचं व्हॅल्युएशन सर्वांनी लक्षात ठेवा. तो जो टेबल मी आता वर तुम्हाला समजून सांगितलाय तो तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. आणि मी तुम्हाला 4 प्रश्न सांगितले होते, बरोबर ना, की कार कंपनीच्या मालकीची का हायरनी घेतली ते स्वतःला विचारा, रनिंग अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेस कोण पेड करतंय ते स्वतःला विचारा. त्याच्यानंतर तो कंपनीकडून रनिंग अँड मेंटेनन्स, आता ते प्रश्न वेगळा त्यांचा. त्याच्यानंतर सीसी ऑफ कार लक्षात घ्या, असंच हे त्यांनी खाली दिलेलं आहे. तर हे मी काय तुम्हाला आता सांगत बसणार नाही. पुढे जाऊया. आता पुढं आपण कुठं आलोय, डिडक्शन कडे येतोय. ओके 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 ओके, या ठिकाणी एकच मिनिट. आता ऍक्च्युली तुम्हाला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा असतो, कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी. काय आहे, कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी चा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. तर याच्यामध्ये अतिशय सोपा फॉर्मॅट आहे. पर्टिक्युलरचा कॉलम अमाऊंटच्या ठिकाणी एकच दिलाय त्यांनी, पण ऍक्च्युली 2 कॉलम करावे लागतात त्या अमाऊंटचे. बेसिक पे जो घ्यायचा, त्याच्यामध्ये जेवढे अलाउन्सेस आपल्याला दिले असतील ते सगळे ऍड करायचे, आणि सगळे टॅक्सेबल परक्युजिट्स त्याच्यामध्ये ऍड करायचे. अलाउन्सेस आणि टॅक्सेबल परक्युजिट्स ऍड केल्यानंतर आपल्याला भेटते ग्रॉस सॅलरी. आपल्याला काय भेटते, ग्रॉस सॅलरी. आणि या ग्रॉस सॅलरीतनं सॅलरीचे डिडक्शन आहेत, जे एमसीक्यू साठी तुम्हाला लक्षात राहू द्या. एमसीक्यू साठी सॅलरी लेस डिडक्शन अंडर सेक्शन 16, अंडर सेक्शन 16. आता हे कधी ऍप्लिकेबल नाहीत, तर मी तुम्हाला त्याचा शोध लावायला सांगितलं होता. काय म्हटलं होतं, तुम्ही एकच गोष्ट शोधायची, न्यू रिझिम 115 बीएससी ऍप्लिकेबल जर असेल तर हे डिडक्शन ऍप्लिकेबल नसणार. तुम्ही जर तो यूज केला नसेल तर ऍप्लिकेबल आहेत, आणि जर हा रिझिम जर यूज करत असाल कॅल्क्युलेशन करताना तर ऍप्लिकेबल नाहीत. याच्यामध्ये फर्स्ट डिडक्शन आहे बघा. हे जे फर्स्ट डिडक्शन मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय, एकच मिनिट, फर्स्ट डिडक्शन जे सांगतोय ते आहे स्टँडर्ड डिडक्शन. स्टँडर्ड डिडक्शन ₹50,000, किती, 50,000 रुपयाचं स्टँडर्ड डिडक्शन आहे. आता हे कधीपासून आहे, विथ इफेक्ट फ्रॉम 2021, गेल्या वर्षीपासून होतं. याच्या आधी हे डिडक्शनच नव्हतं, बंद होतं बऱ्याच वर्ष. आता गेल्या वर्षीपासून हे, आता जे गेल्या वर्षी शिकलेत त्यांना हे माहित नसेल, त्यांना हे नवीन शिकावं लागेल. तर 2020-21 पासून हे डिडक्शन काय आहे, ऍप्लिकेबल आहे, 50,000 रुपये. याचं सेक्शन आहे अंडर सेक्शन 16 रोमन 1, अंडर सेक्शन 16 रोमन 1. एमसीक्यू साठी मी सांगतोय,
त्याच्यानंतर दुसरा आहे एंटरटेनमेंट अलाउन्स. आता हा डिडक्शन साठी आहे. हा फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर त्यालाच अलाउड आहे. प्रायव्हेट एम्प्लॉईला हा अलाउड नाही. याचं डिडक्शन असणार आहे अंडर सेक्शन 16(2). अंडर सेक्शन 16 रोमन 2. आणि तिसरं डिडक्शन कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असतं. प्रोफेशनल टॅक्स, त्याला टॅक्स ऑन एम्प्लॉयमेंट म्हणतात. हा प्रॉब्लेम मध्ये आपल्याला किती असतो तो दिलेला आहे. याचं सेक्शन आहे अंडर सेक्शन 16. एकच मिनिट. याचं डिडक्शन आहे अंडर सेक्शन 16 रोमन 3 कंपनी इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये. तर हे तीनही डिडक्शन तुमची जी ग्रॉस सॅलरी आली त्यातनं वजा केल्यानंतर या तीन अमाऊंट जी अमाऊंट भेटते ते असतं तुमचं नेट सॅलरी किंवा टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. काय असणार आहे ते? टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. तर अशा पद्धतीने सॅलरीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतं. जे मी आता तुम्हाला सांगितलं इतकं सोपं नाही. याच्यामध्ये बेसिक पे अलाउन्सेस ढिगाणी पडलेत. मी तुम्हाला 40 अलाउन्सेस का 45 अलाउन्सेस सांगितले. त्याचे 3 प्रकार आहेत. कोणते 3 प्रकार अलाउन्सेस क्लासिफाईड केले जातात? फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स नंबर 2. बोला. किरण, फुल्ली टॅक्सेबल, फुल्ली एक्झम्प्टेड आणि पार्टली टॅक्सेबल और पार्टली एक्झम्प्टेड हे तुम्हाला पाठ पाहिजे. समोर असते तर असे चापटावले असते ना, पण आता काय ऑनलाईन असल्यामुळे जरा उत्तर देत नाहीत. आता हे डिडक्शन समजून घ्यायचेत. मला फक्त डिडक्शन समजून सांगायचे तुम्हाला. हे जे डिडक्शन दिलेले आहेत आपल्याला अंडर सेक्शन 16 मध्ये, तर डिडक्शन इज नॉट ऍप्लिकेबल विथ इफेक्ट फ्रॉम 2021-22 पासून जर तुम्ही न्यू टॅक्स रिजिम अप्लाय करत असाल 115 BAC चा, तर हे ऍप्लिकेबल नाहीत. बट इन केस ऑफ ऑप्शन ऑफ न्यू टॅक्सेशन रिजिम, म्हणजे तुम्ही जर ऑप्शनलला टाकला असेल न्यू टॅक्सेशन रिजिम, म्हणजे तो नॉट एक्सरसाइज, तुम्ही तो यूज करत नसाल तर डिडक्शन आहे. अंडर सेक्शन 16 च रोमन 1 म्हटलं होतं मी. दिस डिडक्शन ऍप्लिकेबल अवेलेबल विथ इफेक्ट फ्रॉम 21 पासून आहे. 50,000 रुपये डिडक्शन आहे. आणि ग्रॉस सॅलरी विच एव्हर इज लोअर, पण ते 50,000च असणार आहे. त्याच्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्स 16 फक्त कोणासाठी अलाउड आहे? जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी अलाउड आहे. मग गव्हर्नमेंट एम्प्लॉई जर असेल तर हे डिडक्शन किती द्यायचं? तर त्याच्यासाठी 3 अमाऊंट कॅल्क्युलेशन साठी घ्यावा लागतात. या 3 अमाऊंट कोणत्या हे तुम्हाला MCQ साठी विचारलं जाऊ शकतं. तर या 3 अमाऊंट आहे. फर्स्ट, अमाऊंट ऑफ ₹5,000 मायनॉरिटी लिमिट आहे. 5,000 एक अमाऊंट आहे. त्याच्यानंतर 20% ऑफ बेसिक सॅलरी, बेसिक पेच्या 20% अमाऊंट ही दुसरी अमाऊंट आहे. आणि ऍक्च्युअल अमाऊंट ऑफ एंटरटेनमेंट अलाउन्स ती जर समजा 1,000 आहे, तर ह्या 3 अमाऊंट पैकी जी अमाऊंट कमी असेल ती विच एव्हर इज लेस ती घ्यायची डिडक्शन साठी एंटरटेनमेंट अलाउन्सच्या बाबतीत. आणि प्रोफेशनल टॅक्स जो आहे, आता त्यांनी बघा एंटरटेनमेंट अलाउंट प्रायव्हेट एम्प्लॉई साठी नॉट डिडक्टेबल आहे, म्हणजे डिडक्शन अवेलेबल ऍप्लिकेबल नाही. गव्हर्नमेंट एम्प्लॉई साठी 3 अमाऊंट कोणत्या? 5,000, 20% बेसिक सॅलरीच्या आणि ऍक्च्युअल अमाऊंट जी भेटली एंटरटेनमेंट अलाउन्सची, या 3 अमाऊंट पैकी जी कमी अमाऊंट असेल विच एव्हर इज लेस ती डिडक्शन म्हणून घ्यायची. आणि सगळ्यात शेवटी प्रोफेशनल टॅक्स, त्याच्याविषयी एक पॅरेग्राफ आहे. आपला पहिला प्रॉब्लेम मग सुरू होईल. एकच मिनिट फक्त. पहा बघा, प्रोफेशनल टॅक्स और टॅक्स ऑन एम्प्लॉयमेंट. प्रोफेशनल टॅक्सलाच काय म्हटलं जातं? टॅक्स ऑन एम्प्लॉयमेंट. MCQ साठी लक्षात राहू द्या. लिव्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. कोण हे आपलं आकारतं? तर स्टेट गव्हर्नमेंट. MCQ साठी लक्षात राहू द्या. इज अलाउड ऍज अ डिडक्शन फ्रॉम इन्कम फ्रॉम सॅलरी इन महाराष्ट्र. हा महाराष्ट्रामध्ये अलाउड आहे. द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ प्रोफेशनल टॅक्स फॉर सॅलरीड एम्प्लॉई इज डज नॉट एक्सीड. बघा, जास्तीत जास्त किती डिडक्शन आहे? 2,500 रुपये फॉर महाराष्ट्र. महाराष्ट्र गव्हर्नमेंट साठी, म्हणजे महाराष्ट्रासाठी किती डिडक्शन? फक्त 2,500 रुपये प्रत्येक वर्षाला. फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू प्रोफेशनल टॅक्स इट इज अ परक्युजिट्स.
तर जर तुम्हाला प्रोफेशनल टॅक्स हा जो टॅक्स आहे हा एम्प्लॉईनी पेड करायचा आहे, कर्मचाऱ्यांनी पेड करायचा आहे. पण जर प्रॉब्लेम मध्ये तो कंपनीने किंवा मालकाने पेड केलाय असं जर दिलेलं असेल तर इफ इफ पेड बाय द एम्प्लॉयर फर्स्ट, तर त्यावेळेस तो ऍड करायचा ग्रॉस सॅलरी मध्ये परक्युजिट्स म्हणून घ्यायचा आणि देन आफ्टर लेस करायचा अंडर सेक्शन 16(3) अंतर्गत. इफ पेड बाय एम्प्लॉई तर फक्त डिडक्शन साठी घ्यायचा. एवढंच याच्यामध्ये नवीन आहे. ही कन्सेप्ट तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये अभ्यासायला भेटल. ते आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना बघूया. आता मला तुम्हाला काय काय लिहून ठेवायचंय ते सांगतो, जरा एकच मिनिट. तर पहिल्यामध्ये तुम्ही इन्कम सॅलरीची डेफिनेशन लिहून ठेवा. सॅलरीमध्ये काय काय येतं ते. त्याच्यानंतर हे लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशनचं हा जर तुम्हाला चार्ट वगैरे जर लिहिता आला ग्रॅच्युटीचा तर तो लिहा. इनकॅशमेंटचं एक लिहून ठेवा. त्याच्यानंतर पेन्शन, हा आता हे पेन्शनच्या बाबतीत कम्युटेड अनकम्युटेड जी पेन्शन आहे ना, एकच मिनिट, तो चार्टच मी सांगणार आहे. हा तर हा चार्ट थोडासा लिहून ठेवा. त्याच्यानंतर प्रॉव्हिडंट फंडच्या बाबतीत सगळ्या नोट्स लिहा. म्हणजे हा पॅराग्राफ नका लिहू प्रॉव्हिडंट फंडचा, परंतु काय लिहा प्रॉव्हिडंट फंडच्या बाबतीत की हे जे 4 मी प्रकार दिलेले आहेत प्रॉव्हिडंट फंडचे, स्टॅट्युटरी प्रॉव्हिडंट फंड, रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड, अनरेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, हे 4 प्रकार काय करा लिहून ठेवा. त्याच्यानंतर एकच मिनिट, हा आणि हा जो प्रॉव्हिडंट फंडचा जो ट्रीटमेंटचा जो चार्ट आहे ना, हा चार्ट एक लिहून ठेवा प्रॉव्हिडंट फंडचा. त्याच्यानंतर अकोमोडेशन आहे बघा, हे सॅलरीच्या डेफिनेशन आहेत. सॅलरीच्या डेफिनेशन एक लिहा. सॅलरी कोणती तेवढा एक चार्ट लिहा. त्याच्यानंतर हा आता मला तुम्हाला काय सांगायचंय, हा जो अलाउन्सेस आहेत सगळे, हे फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस, ते सगळे फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस लिस्ट आउट करून लिहून टाका. त्याच्यानंतर हे फुल्ली एक्झम्प्टेड अलाउन्सेस सुद्धा लिहा. आणि आता इथनं आपण हाऊस रेंट अलाउन्स पासून पार्टली एक्झम्प्टेड पार्टली टॅक्सेबल अलाउन्सेस म्हणत होतो, ते सुद्धा लिहून काढा. हे हॉस्टेल एक्सपेंडिचर, हे स्पेशल अलाउन्स आहेत, हा टेबल एक लिहा स्पेशल अलाउन्सेसचा. परक्युजिट्स लिहा. परक्युजिट्स मध्ये काय काय लिहा, तर ते फीचर्स वगैरे काय लिहित नका बसू. फुल्ली टॅक्सेबल परक्युजिट्स लिहा. फुल्ली टॅक्सेबल, फुल्ली एक्झम्प्टेड परक्युजिट्स लिहा. त्याच्यानंतर पार्टली टॅक्सेबल पार्टली एक्झम्प्टेड मध्ये मेडिकल रिएम्बर्समेंट एक लिहा. त्याच्यानंतर रेंट फ्री अकोमोडेशन येते का, गिफ्टचं एक लिहा, गिफ्ट. त्याच्यानंतर व्हॅल्युएशन ऑफ अकोमोडेशन, हाऊस अकोमोडेशनचं लिहून ठेवा तो टेबल एक लिहा. सर्वांनी कॅमेरे चालू करा बरं 1 मिनिट. पटकन करा. सर माझ्या कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम आहे. हो असू द्या. तर काय काय लिहायचंय, अकोमोडेशन एक लिहा. आणि आज जे मी तुम्हाला जे महत्वाचं सांगितले मोटर कार व्हॅल्युएशन, ते सुद्धा लिहून ठेवा. मोटर कार व्हॅल्युएशनचा चार्ट. ओके. आता प्रॉब्लेमला सुरुवात झाली. मागचं रिव्हिजन मी कधी काही विचारन, पाऊस जसा पडतो कधी आता सुरुवात झाली मध्ये आधी उन्हाळ्यात पण, तसं मी पण पडणार, काही प्रश्न विचारणार नाही. विचारला की डायरेक्ट लॅपटॉपवर बुक्की टाकणार, मी लेक्चर बंद.